फेरीतील पहिली लढत जर विचार केला गेला तर पहिल्या फेरीमध्ये उंबड यांच्या विपक्ष देसाई संघ उपस्थित नव्हता, त्यामुळे पुढे चाल देण्यात आली आहे आणि दुसऱ्या फेरीतील मॅच आपल्याला लगेचच पाहायला मिळेल. गौरीपाडा विपक्ष उंबड या दोन संघांमध्ये जसा पहिला चेंडू पडेल तर मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेन आवाज कल्याण डोंबिवलीचा मॅन फ्रॉम आजदे नितीन दादा काळन. धन्यवाद योगेश. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहिलं तर जय वागेश्वर देसाई संघ काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे पुढे वाटचाल मिळाली. सचिन म्हात्रे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर एक चांगले पुरस्कार करते आणि आमचे मित्र बबल्या म्हात्रे यांनी त्यांना विनंती या कल्या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. रवी म्हात्रे जबरदस्त बॅटिंग केली, शेवटपर्यंत लढत राहील आणि 12 चेंडूमध्ये 44 धावांची नाबाद इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. तो संघ आपण पाहिला तर कस्तुरी 11 जयनमान गौरीशंकर गौरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने आपण पाहिलं रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे या संघावरती विश्वास दाखवत असतात. हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे टॉस जिंकलाय कस्तुरी 11 जयनमान गौरीशंकर गौरीपाडा टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 4 षटकांचा असेल आणि यानंतर सामना असेल तो खोनी विरुद्ध स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर अशी तिसरी मॅच पहिल्या फेरीतील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हेमंत म्हात्रे येतात पहिलं षटक घेऊन. सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला उगम शेलार आणि विकास जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 72 धावा मागच्या मॅच मध्ये चेस केल्या गौरीपाडा टीमने. पहिला चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ दिशेने खेळत आहे क्षेत्रक्षेत्र तिथे सिंगलने खातं उघडलंय. आता कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार तुमची ट्रॅक जी आहे ब्लॅक ती कंपल्सरी ब्लॅक पूर्ण असणं गरजेचं आहे आणि ती नाहीये गौरीपाडा टीमची. 3 खेळाडूंची आहे. आता 2च रनची पेनल्टी असोसिएशनच्या नियमानुसार त्यांना लागणार आहे. 2 धावा त्या ऍड होतील या ओव्हर नंतर. गौरी आपण पाहिलं तर उंबाडे टीमच्या खात्यामध्ये लक्षात घ्या. मग अशी कोपरने ऑब्जेक्शन घेतला नाही, तो त्यांचा प्रश्न होता. आता तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे नियम काय सांगतायत त्याच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. या सूचना आधीपासूनच दिलेल्या आहेत असोसिएशनने. कंपल्सरी तुमची ब्लॅक ट्रॅक असणं गरजेचं आहे. व्हाईट जर पट्टा आला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल आणि मकर संक्रांत चषकमध्ये बऱ्याचशा संघांना ती पॅनल्टी लागली. उंबाडे संघाला सुद्धा ती पॅनल्टी लागली होती. त्यामुळे या मॅच मध्ये गौरीपाडा टीमला लागलेली आहे. हेमंत राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. नागेशचा जजमेंट चांगला होता मात्र झेल ड्रॉप झालाय. झेल कठीण होता मात्र प्रयत्न चांगले होते. 2 धावा इथे मिळतील उगमला आपण पाहतोय. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. चार धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा झेल सुटलाय. उगमला 2 जीवदान मिळालेले आहेत. हेमंत थोडेसे नाराज आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. 5 धावा दाखल करती लागलेत. पहिल्या 4 चेंडूवरती 5 धावा आलेल्या आहेत. 1 षटक पॉवर प्ले. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे खोनी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान
वाडेकर. हा चेंडू आपण पाहतोय कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पायचीचं स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतंय. बॅट कडे असं नक्कीच सांगतायत. त्यामुळे एक सिंगल इथे मिळालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा फलक किती 10 आणि 2 रनची पॅनल्टी गौरीपाडा टीमला आहे. त्यामुळे 12 धावा उंबाडे संघाच्या खात्यात आता तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि 2 रनची पॅनल्टी अशा 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, लक्षात घ्या. यानंतर स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध खोनी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अडवली विरुद्ध नागाव अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. रवी म्हात्रे आलेत, मागच्या मॅचचे हिरो, ज्याने मागच्या मॅचमध्ये 44 धावांची इनिंग साकारली होती. विजयाचा षटकार सुद्धा त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिला होता. तोच रवी तुम्हाला पाहायला मिळतोय. फॉर एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईक एंडला विकास जाधव आहेत. 9 सेकंडला उगम शेलार. पहिला चेंडू बॅटची हलकीशी एज लागली होती. चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय. त्यामुळे आता चेंडू नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. उंबाडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना ऑप्शनच्या बाहेर होता. आपण वाईट चिकून करतायत. पहिला व्हाईट बॉल या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. सरळ बॅट विकासच्या बॅट मधून फटका चांगला आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तेवीस वरती पोहोचले. प्रथम बॅटिंग करण्याचा उंबाडे संघ. 4 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि त्यामध्ये रवीचा कमबॅक पाहायला मिळतोय. पलटवार पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ती समाप्ती होते. रवी राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले. पंच केलाय आणि बॉलला पाठवलाय. पॉइंटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या 29. धावांची गती खूप वेगाने आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आई चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. 2 जीवदान ऑलरेडी विकासला मिळाले होते. मात्र आता तिसऱ्या उगमला 2 जीवदान मिळाले होते. मात्र विकास इथे बाद झालेले आहेत. उगम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि 29 धावसंख्येत पहिला धक्का लागलाय.
29 वरती पहिला धक्का लागलाय तो उंबाडे टीमला. त्यांना फाईट करत असताना कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. इथे बद्दल चेंडू टॅप केलाय शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मात्र एक धाव इथे रोखू शकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. चेक करायचंय रनआउट साठी. ओके पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघायचे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहेत की नाही. म्हणजे एक धाव तर पूर्ण झालीच होती. नोट आउट आहे. 12वा खेळाडू कंपल्सरी जाईल लक्षात घ्या मैदानात. दोन षटकात 30 धावा झाल्यात. आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे आपण पाहिलं तर आज प्रवीण कारभारी आणि प्रशांत कारभारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. 2 षटकात 30 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये मिथून मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला कोणी असंघ आहे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. त्यानंतर चौथ्या मॅच मध्ये आडिवली विरुद्ध नागाव योगेशचा संघ. मिथून गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला होता. सिंगल इथे मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 31. 31 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची लढत दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल. बघायचे उंबाडे की गौरीपाडा दोन्ही कल्याण विभागातील संघ आहेत. आणि गावदेवी क्रीडांगण उंबाडे असे या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि उगम शेलारने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. साने धावसंख्या पुढे सरकले 37 वरती. 2 जीवदान उगमला या मॅच मध्ये मिळाले आणि त्याचा आता तो पुरेपूर फायदा घेत असताना ज्यावेळी हेमंत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत होते 2 झेल सुटले होते. वाडेकरचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले. सिद्धू पाटील आपले हार्दिक स्वागत. कोणी असंघाचे कॅप्टन आहे विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. काल माटाडी चषकमध्ये सुद्धा जबरदस्त खेळ राहिला होता कोणी असंघाचा. सेमीफायनल पर्यंत मजल मारण्यामध्ये सेमीफायनल मध्ये वडोली बी संघाने त्यांना पराभूत केलं. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जगदीश आपण पाहतोय जबरदस्त फिल्डिंग आपल्या पाहायला मिळते. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 39. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मिथून मात्रेच्या षटकातील धावसंख्या 39 वरती पोहोचले. 4 गोलची मॅच आहे. जास्त बाहेर ऑप्शनच्या पंच जय पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 40. सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलं जय 11 कल्याण जय पवार यांचा संघ आणि त्यानंतर त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली क्रिकेट. त्यानंतर पंचांच्या भूमिकेत असताना मात्र हा उंच गेलाय. टॉवरिंग सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय उगम शेलारच्या बॅट मधून.
46 धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि धावा आपण जर पाहिलं तर धावांचा ग्राफ तुम्ही पाहिला तर जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये सुरू होता. मात्र आधी विकास जाधवला पाहिला, तो बाद झाला. त्यानंतर उगम शेलारने जिम्मेदारी घेतली या मॅच मध्ये. हाही चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. असं नामकरण या क्रीडांगणाचंही करण्यात आलेलं आहे. आणि सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रेग्युलर असतील, 40+ असतील. संकेत आले शेवटच्या ओव्हरमध्ये. व इथे पहिल्या संघाचं 4थं आणि शेवटचं षटक. गोलंदाज संकेत. मिथुनच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. थोडस महागडं षटक. संकेतला कमबॅक करावं लागेल. इथून 60च्या आत थांबवण्यात यश आलं तर धावा चेस होऊ शकतात. हाही चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर आलेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. फिफ्टी 58 धावा झाल्यात. चिरागच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. धावा वेगाने येत आहे तुंबाडे टीम साठी. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये त्यांना बाय मिळाली. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. चिरागच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. उगम शिलार यांचे बंधुराज बघा तिथे उपस्थित आहेत. चौसष्ट धावा झालेत. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल. चला दुसरा चेंडू घेऊन मॅच सुरू करायची. चौसष्ट धावा झालेल्या आहेत. संख्येचा पुढचा बॉल. विकेट इथे सॅक्रिफाईस केली आपण पाहिलं तर चिरागची आणि फलंदाज बाद होईल. 64 वरती लागणार अजून एक धक्का मैदानामध्ये.
हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. धापा कधी लागल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 70 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू उंच गेलाय. रवी मात्रेकडनं झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्यात. 72 72 धावा झाल्यात आणि या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅच 4 ओव्हरची आहे. यानंतर खोनी विरुद्ध वाडेकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी खोनी संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनसाइड आउटच्या माध्यमातून जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला बेट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पहिला डाव इथे संपलाय. मात्र पहिल्या डावात धावा आल्यात त्या 76 76 धावा. या क्रीडा आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये योगेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी टॉस साठी उपस्थित राहायचे खोनी असंघाचे संघनायक आणि स्वर्गीय सुलोचना 11 जय जलेश्वर वाडेकरचे कॅप्टन ऑलरेडी पाटील आलेले आहेत. त्यामुळे खोनी संघाला आम्ही पुन्हा एकदा सूचना करतो की आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचे. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. उगम शेलार, विकास जाधव तसेच चिराग डागरे यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना 4 षटकांमध्ये जर विचार केला गेला तर धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय तो म्हणजेच 77 जिंकण्यासाठी टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी उगम शेलारच्या माध्यमाने पाहायला मिळाली आणि 77 धावसंख्येचं टार्गेट इथं मग चेस करण्यासाठी गौरीपाडा संघाचे 2 बॅकबॉन म्हणून नेहमीच ओळख आहे. एका बाजूला हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे. रवी म्हात्रेच्या माध्यमाने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 12 चेंडूमध्ये 44 धावसंख्येची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. तीच खेळी इथे मात्र आता साकार करावी लागेल कारण का ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला गेला तर 5 षटकांमध्ये 72 धावसंख्येचं टार्गेट उभारलं होतं कोपर संघाने. ते टार्गेट सहज रीतीने 1 चेंडू बाकी ठेवून विजय संपादित केला होता गौरीपाडा संघाने
आणि त्याचं मुख्य कारण म्हणजेच 12 चेंडूमध्ये तब्बल 44 धावसंख्येची नाबाद विस्फोटक खेळी करणारा रवी म्हात्रे. परंतु आता एक बिग चॅलेंज असेल, कारण का 4 षटकांमध्ये उंबरडे संघाने 77 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र सेट केलंय. तर अमोल पाटील कडून इथे शुभेच्छा येत आहेत उंबरडे संघाला. तसेच नितेश सूर्यकांत पाटील यांच्याकडून देखील गौरीपाडा तसेच उंबरडे संघाला शुभेच्छा येत आहेत. नक्कीच नितेश पाटील म्हटलं की गौरीपाडा संघ मित्र परिवार आहे, सातत्याने या संघाला बिग सपोर्ट त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतो. तसेच एका बाजूला उंबरडे संघ गावचा संघ त्याला देखील शुभेच्छा आलेत. तर चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये 77 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात गेलं आणि ते चेस करण्यासाठी त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज रवी म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे ही जोडी मेंटेटरी पॉवर प्ले. हार्दिक जाधव पहिला चेंडू, यस पहिला चेंडू कॉट बिहाइंडची अपील आणि इथं पहिला बिग ब्लो पाहायला मिळतोय. मोठा मासा गळाला. रवी म्हात्रेची खेळी संपुष्टात गोल्डन डकचा शिकार होत असताना पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र हार्दिकच्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. रवी म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. लागेल हार्दिक जाधवचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला होता. त्याच्यावर छेडछाणी केली रवी म्हात्रेने आणि त्याचा मात्र भुगतान इथे मात्र बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाकडून अशा अपेक्षा होत्या गौरीपाडा संघाला, तो फलंदाज मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना नवीन फलंदाज जयेश शेळके. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. संघर्षाची सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते फलंदाज जयेश शेळकेच्या बॅटमधून. तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार. जयेश शेळकेच्या बॅटमधून हा पहिलाच चौकार पाहायला मिळतोय. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट इथं ओपन केला जातो 4 धावेने. हार्दिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेगवान गतीचा चेंडू, जसा चेंडू तसा उत्तर. चौकारानंतर हा बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय जयेश शेळकेच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळा जरूर लागला. रवी म्हात्रेची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर जयेश शेळके जसा आलाय 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. चौकारांनी षटकार पाहायला मिळतो. कमबॅक करण्याचा प्रयत्न हार्दिक जाधव करतोय. यस पुन्हा एकदा कॉट बिहाइंडची अपील आणि इथे मात्र सेट फलंदाज ज्या जयेश शेळकेच्या बॅटमधून चौकार षटकार आला होता त्याला प्रत्युत्तर देत असताना हार्दिक जाधवनी सांगितलंय यस टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना जयेश शेळकेची खेळी संपुष्टात आली आहे आणि दुसरा मोठा हदरा जयेश शेळके तंबूच्या आश्रयाला. टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर देत असताना बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उघडी बाद, त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना जयेश शेळकेने सांगितलं 2 चेंडू मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर कमबॅक करत असताना हार्दिक जाधवने मात्र त्याची विकेट घेतली आहे. आणि या जर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला गेला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावर. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्षय पाटील चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करणार, परंतु त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार.
अशाच प्रकारचं बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत असा, तेव्हा अशाच प्रकारची फटकेबाजी टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारची गोलंदाजी धारदार पाहायला मिळते, त्याच प्रकारची फलंदाजी देखील त्याच तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते गौरीपाडा संघाकडून. आणि मात्रेच्या बॅटमधून हा षटकार, त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला हार्दिकने. डीप मधून क्षेत्ररक्षक प्रेम पाटील येत आहेत, वेगाने चेंडूवरंत येण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जरूर गेला परंतु शेवटच्या क्षणावर फंबल थोडंसं आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावेचा अवधी होता. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक इथे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतोय. 2 गड्याच्या मोबदल्यात 18. चांगली धावसंख्या म्हणावं लागेल. 77 धावसंख्येचं टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये हार्दिक जाधवने नक्कीच महत्वाच्या 2 गडी बाद जरूर केल्या, परंतु त्यानंतर अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर जयेश शेलकेची छोटीशी विस्फोटक फेरी पाहायला मिळाली जरूर. 2-3 चेंडू फेस केले जाऊ, त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार. त्यानंतर एक झेल पाहायला मिळेल कॉट बिहाइंडच्या माध्यमाने. वेगवान गतीचे चेंडू हाताळले, त्यानंतर चांगले कमबॅक केलं हार्दिकने. 2 महत्वाचे गडी बाद देखील आहेत, परंतु धावा चांगल्या आल्यात म्हणावं लागेल गौरीपाडा संघासाठी. आणि जमेची बाजू म्हणावी लागेल की हेमंत म्हात्रे अजून देखील क्रीजवर आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा वेगवान गतीचा गोलंदाज उंबाड एक्सप्रेस भावेश पाटील. विचार जर केला तर आजच्या दिवसामध्ये उंबाड संघामध्ये मोठे दिग्गज नावं आपल्याला पाहायला मिळत नाही. सोनू भोईर असतील, रोहित शेलार असतील, आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. तसेच भूषण जाधव देखील खूप वेळ आपल्याला पाहायला मिळत नाहीये मॅच मध्ये. दिग्गज नावं आहेत, खूप काळ गाजवलाय या खेळाडूंनी. भावेश पाटील पहिला चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमाने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रेम पाटील आहेत, एकापेक्षा जास्त काही नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला गेला त्या चेंडूसाठी फील्ड पोझिशन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ऑफसाईडला डीप मध्ये. तर अमोल पाटील कडून इथे कॅश प्राइज येतोय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे तब्बल पारितोषिक अमोल पाटील कडून पाहायला मिळतोय. नक्कीच भावेश पाटील साठी हा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल विकेट हॅट्रिक साठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, खूप चांगल्या प्रकारचा झेल. ज्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं, अनाउन्समेंट केली गेली, त्यानंतर हा विकेट बिग विकेट इथे मात्र पाहायला मिळतो. अनिकेत म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. तरुंबड्याचं प्रेक्षकांचा देखील जमावला पाहायला मिळतोय. सपोर्ट करण्यासाठी बिग सपोर्ट पाहायला मिळतोय. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. नक्कीच गावचा संघ आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षक जसजसा टाइम आपल्याला पाहायला मिळेल, संध्याकाळचं सत्र होत जाईल, मैदानाच्या मध्ये आतमध्ये गर्दी देखील पाहायला मिळेल. प्रेक्षक खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार, खूप चांगल्या प्रकारचा वेगवान गतीचा चेंडू हाताळलाय, ते मात्र भावेश ऑन फायर पाहायला मिळतोय. खूप साऱ्या मॅचेस मध्ये भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, परंतु आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न जरूर भावेश पाटील करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळत फक्त आणि फक्त एकच धाव गेली आणि त्याच्यामध्ये महत्वाचा गडी देखील बाद पाहायला मिळतोय. येस, यावेळेस आउटसाइड ऑप्शन पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. नक्कीच रणनीती चांगली आहे. मोठे फटके प्रत्येक चेंडूवर हाताळले जातील आणि त्याच अनुषंगाने भावेश पाटील अवे फ्रॉम द बॉडी चेंडू मारा करताना पाहायला मिळतोय. चांगली रणनीती आहे, परंतु अवांतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 20 या आकड्यावर. समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत, परंतु असून नसून फायदा नसतं, कारण चेंडू उंचीचा संगम पाहायला मिळाला आणि लांबीचा देखील. आणि अशा प्रकारे हा षटकार येतोय फलंदाज तुषार म्हात्रेच्या बॅटमधून.
फलंदाजी खूप खोलवर आहे गौरीपाडा संघाची. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलं तर 5 तब्बल गडी बाद झाले होते, तरी देखील 7व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षरशः इझिली शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळत होते. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होते. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय, ब्लॉकलचा चेंडू, क्रिकेटचा पण मास्टर वापरलाय, यॉर्कर चेंडू, षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना चांगला चेंडू इथे मात्र हाताळत असताना भावेश पाटीलच्या माध्यमाने चांगला चेंडू म्हणावा लागेल. वेगवान गतीचा चेंडू होता, चांगल्या प्रकारची लाईन होती, पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला, षटकाराचं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या फलक पाहायला मिळतोय 26. पुन्हा एकदा डॉट चेंडूचं समाप्ती होतात असं पाहायला मिळतोय. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी म्हणावी लागेल भावेश पाटीलच्या माध्यमाने. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या हार्दिकच्या माध्यमाने 18. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी भावेश पाटीलला प्राचारण करण्यात आलं. नक्कीच भावेश पाटीलवर इथे मात्र आशा दाखवण्यात आली, त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी देण्यात आली, कारण का खूप साऱ्या मॅचेस आपण जर पाहिलं गेलं तर भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळत होत नव्हतं. कुठेतरी बॅकफुटला हे जरा फंबल झालेलं होतं भावेश पाटील, परंतु आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. षटकार असून देखील त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 8 आणि त्यामध्ये एक महत्वाचा गडीबाद. तर समीकरण थोडंसं महागडं पाहायला मिळेल आपल्याला. 12 चेंडू आणि तब्बल 51 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 51 धावसंख्या. सलामीचा एक मात्र फलंदाज एकाती किल्ला लढवण्याचं काम जरूर करतोय हेमंत म्हात्रे, परंतु त्याच्याकडे खेळण्यासाठी 2 षटकांमध्ये फक्त एकच चेंडू आतापर्यंत खेळायला मिळालाय. म्हणजे ज्या प्रकारचे विकेट्स पाहायला मिळाले, पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाली नाहीये. जो तो फलंदाज येतो, मोठे फटके मारतो, त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस केली जाते. त्याच अनुषंगाने आतापर्यंत फक्त आणि फक्त एक चेंडू फेस केलाय हेमंत म्हात्रेने. आता मात्र संधी आली आहे तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी प्रतीक पाटील. राईट मूव्ह तो विकेटने ऑन साइडला फक्त आणि फ्लिकच्या माध्यमाने दिशा देण्याचा प्रयत्न. प्रेम पाटील चेंडूला अडवला गेलाय. 2 धावेची संधी, 2 एकेरी दुहेरीला आता मात्र जास्त प्राधान्य देऊन फायदा नाहीये गौरीपाडा संघासाठी, कारण का ज्या प्रकारची धावसंख्येची आवश्यकता आहे 11 चेंडू आणि अजूनही मात्र 49 धावसंख्येची गरज आहे. त्या अनुषंगाने चौकार आणि षटकार येणं हे गौरीपाडा संघासाठी आवश्यक असतील, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी स्वीकारली आहे अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू बाहेरून आतमध्ये जरूर आलाय, परंतु यावेळेस पंचांनी ते मात्र पाहिलं गेलं थोडस वाईटच्या लाईनच्या पलीकडून चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला आणि त्याच्या अनुषंगाने पंचांनी इथे मात्र दंडित केलं गेलंय. नंतर एक धावसंख्या धावफलकावर वाईटच्या स्वरूपाने ऍड होईल. यावेळी चांगला चेंडू आहे, समोरच्या दिशेला खेळून काढले. अक्षय पाटील चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. येथेही चौकार. जिंकण्यासाठी अजून 10 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. उडवला चेंडू ऑन साइडला. हार्दिक जाधव चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर, शेवटच्या क्षणाला प्रयत्न अपुरे पडले. नक्कीच चेंडू हाताला ब्रश होऊन जमिनीवर आदळलाय. हेमंत म्हात्रेला हे जीवदान म्हणावं लागेल. प्रयत्न चालू आहेत गौरीपाडा संघाचे, परंतु ज्या प्रकारचं टार्गेट तिथे मात्र सेट केलं उंबरडे संघाने, त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचे गडी आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. आणि समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलंय 9 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज. इथे मात्र फ्लायटेड चेंडू पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल, परंतु शेवटच्या क्षणाला हार्दिक जाधव काय करतो, यस स्वतःच्या बॉडीला कंट्रोल केलं गेलं सीमारेषेच्या लगत. इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं वेल जज झेल म्हणावं लागेल हार्दिक जाधवच्या माध्यमाने. हेमंत म्हात्रे जो सलामीला आला होता त्याची खेळी इथे मात्र संपुष्टात. हेमंत म्हात्रे back to the pavilion.
तर बोट फिरवली गेली होती. नक्कीच चेंडू हातामधून जसा रिलीज झाला होता असं म्हटलं होतं बीमरच्या दिशेने चेंडू चाललाय, परंतु फ्लायटेड चेंडू होता. जेव्हा जेव्हा फ्लायटेड चेंडू हाताळले जातात तेव्हा अशाच प्रकारची त्या उंची त्या चेंडूमध्ये असते आणि चेंडू डाऊन झाला शेवटच्या क्षणाला. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू इथे मात्र दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. जसा फलंदाज झाला नागेश म्हात्रे, पहिल्याच चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू वेगवान गतीचा चेंडू हाताळला आणि नागेशची खेळी मात्र पहिल्याच चेंडूवर समाप्त. होत असताना व्हेरिएशन आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं. प्रत्येक पाटील यासाठी तर जाणले जातात. प्रत्येक चेंडूमध्ये 6 ते 6 चेंडू वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता असताना गोलंदाज मागच्या सोनारपाडा चषकामध्ये नक्कीच मीडियम ओव्हर देखील त्याच्या माध्यमाने पाहायला मिळाले होते. उंबड संघाचे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यस हॅट्रिक कंप्लीट केली. अमोल पाटील कडून नक्कीच पारितोषिक होता, परंतु तो भावेश पाटील साठी होता. यावेळेस प्रत्येक पाटीलने ते विकेट हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्याच मॅच मध्ये जर प्रेक्षकांना जर सांगायचं झालं तर पहिली मॅच गौरीपाडा विपक्ष कोपर या दोन संघांमध्ये, त्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक प्रतीक पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळते. यस डीजे. तर आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 42 धावसंख्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बिट्टू येतोय. मडगावचा वेगवान गोलंदाज मयूर लोखंडे उर्फ बिट्टू सातत्याने वेगवेगळ्या सिच्युएशन गोलंदाजीसाठी आणला येतो. कधी पॉवर प्लेचा. आता मात्र स्लोगिंग वरचं शेवटचं षटक, इथे मात्र निर्णायक षटक हाताळण्यासाठी उंबरडे संघाकडून मयूर लोखंडे येतोय. एक चांगली ऍक्शन पाहायला मिळते वारंवार. सध्या तरी खूप चर्चेत आहे. मागच्या सीझन मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मयूर लोखंडेच्या माध्यमाने पाहायला मिळाली होती. एक आगळी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर. चांगल्या प्रकारची हाईट आहे. हाईट फॅक्टरचा चांगला फायदा त्यानंतर घेत असताना चेंडू उंचावून रिलीज होतो, त्यानंतर चेंडूवर बाउन्स प्राप्त होतोय. अशा प्रकारची गोलंदाजी बॅक टू बॅक. इथे मात्र चेंडू थोडासा आतमध्ये निघतो जरूर, परंतु चेंडू आतमध्ये पडला त्यानंतर बाहेर निघणार हा कटर चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळाले. नक्कीच ज्या प्रकारचे तिसरं षटक हाताळलं प्रतीक पाटीलने, पूर्णपणे बॅकफुटला ढकलला. इथे मात्र गौरीपाडा संघाला, जर गौरीपाडा संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असताना 5 षटकांमध्ये 73 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र पूर्ण केलं. त्या संघाला इथे मात्र रोख लावण्याचं काम, लगाम लावण्याचं काम इथे मात्र केलं गेलं. उंबरडे संघाचे फलंदाज असतील, सुरुवातीचा फलंदाजी करत असताना उगम शेलार असतील, विकास जाधव असतील, अक्षरशः बरसले होते. चौका षटकारांची आतिषबाजी त्याच्या बारीमधून पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं गेलं, पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे मात्र केलं जातंय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं, आता मात्र धावसंख्येची गरज पाहायला मिळेल. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 4थ्या चेंडूवर इथे मात्र मयूरच्या गोलंदाजीमध्ये 4थ्या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपाने धाव पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपाने ही धाव. पुढील चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय इथे मात्र फसलाय. अशा प्रकारे पूर्णपणे फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी म्हणावी लागेल. पहिल्या फेरीमध्ये देसाई संघ अनुपस्थित असल्या कारणाने उंबरडे संघाला चाल मिळाली होती. त्यानंतर एक बिग फाईट दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळाली. चांगला फटका म्हणावा लागेल. शेवट गोड करत असताना गौरीपाडा संघाकडून शेवटच्या चेंडूवर हा चौकार पाहायला मिळतो आणि अंतर थोडंसं कमी करत असताना थोडंसं, परंतु खूप मोठ्या
डिफरन्सने हा सामना जिंकला म्हणावं लागेल. 40 धावसंख्येचा डिफरन्स राखत इथे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये उंबरडे संघाने विजय संपादित केलाय. गौरीपाडा संघाचं इथे मात्र हार्ड लक म्हणावं लागेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळाला, परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच असताना पहिल्या मॅच मध्ये आपण हिरो ठरला, त्यानंतर झिरो ठरण्यासाठी वेळ लागत नाही. हाच तर क्रिकेट आहे. तर जिंकलेल्या संघाने उंबरडे संघाचे इथे हार्दिक अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा.